ताई, पक्ष मोठा की धर्म मोठा? धर्म मोठा. काही पक्ष धर्मावर चालतात की धर्म पक्षांमुळे चालतात? काही पक्ष धर्मावर चालतात. जसं की भारतीय जनता पार्टी. त्याच भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट नाकारलं, तुम्ही एवढं काम करून सुद्धा, त्याबद्दल काय सांगा? रॅमी ग्रँड हॉटेलला ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये 2.5-3 कोटीचे सौदे झाले. मी पक्षश्रेष्ठींना विचारेल की ह्या वेळेस कोअर टीमला असं सांगण्यात आलं होतं का 3 कोटीला तिकीट विका? अहो, बाजार आहे ना सगळा. मी तिकीट विकत घेऊ शकले नाही ना. फक्त आमदारकी खासदारकी आली की जे हिंदुत्व प्रेमी असतील त्यांच्या सभा घ्यायच्या, त्यांना गोडगोड बोलायचं, आपल्याला हिंदुत्ववादी पक्षाला निवडून आणायचं आहे असं म्हणायचं आणि आमचा वापर करून घ्यायचा. शेवटी आमचीच आठवण येते. आमच्यावर खूप खूप संकट येतात. आज गोरक्षण करणारी आमची मुलं, आम्हाला ही खुर्ची कशासाठी पाहिजे? त्याच्या मागचं कारण आहे, आम्हाला इकडचं तिकडचं ओरबाडून 2 नंबरचं खंडण्या गोळा करून आम्हाला घर भरायचं नाहीये. नमस्कार, जय श्रीराम. जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्टमध्ये मी सागर दोलतडे आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आजचा आपला हा पॉडकास्ट खूप महत्वाचा आणि खूप संवेदनशील आणि आदरयुक्त व्यक्तिमत्वावरती अवलंबून आहे. त्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अख्ख्या पुण्यामध्ये ज्यांची हिंदू शेरणी म्हणून दखल घेतली जाते, अख्ख्या पुण्यामध्ये लव जिहाद असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन असेल किंवा धर्मासाठी म्हणून जर पुढाकार घ्यायचा असेल तर सर्वात अग्रेसर या व्यक्तीचं नाव घेतलं जातं की FC रोडला जिहाद यांचं जाळ आहे. सो याच्यावरती ही चर्चा झाली की उज्ज्वलाताई पराचा कावळा करतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? पराचा कावळा म्हणजे हे बघा, तुम्ही जेव्हा धर्माचं काम करता किंवा एखादं चांगलं काम जेव्हा तुम्ही हाताशी घेता, बघा एखाद्या चोराला कोणी बोलायला जात नाही की तू चोऱ्या करतोय, चुकीचं काम करतोय, मजा बघतात लोक. परंतु चांगलं काम, काही विधायक काम जेव्हा तुम्ही करतात तर तुमच्या विधायक कामावर जळणारे किंवा तुमच्या विधायक कामाला अडथळे आणणारे जे लोक असतात ना, त्यांना असं वाटतं की उज्ज्वलाताई चुकीचं करते. परंतु आज 100 पेक्षा जास्त मुली ज्या आपण हिंदू धर्मात परत आणलेल्या ना, त्यांच्या परिवाराला जाऊन विचारा, त्यांनी कुठल्या स्थानावर ठेवलेलं आहे उज्ज्वलाताईंना. बरोबर. FC रोडवर जिहाद यांचं जाळं आहे हे मी आजही सांगते, आजच्याही पॉडकास्टमध्ये सांगते. कारण FC रोडवर होणारे जे जिहाद आहेत त्याची पूर्ण लिंक माझ्याकडे आली. आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये गेली कित्येक वर्ष, दशकापेक्षा जास्तीचा काळ म्हटलं तरी चालेल, सक्रिय असणाऱ्या आणि आपल्या अमोघ वाणीने, आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने भल्या भल्या प्रस्थापितांना सुद्धा घाम फोडणाऱ्या आणि आपल्या कामातून आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदू शेरणी माननीय उज्ज्वलाताई गौड. सो ताई, मी तुमचं खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ताई, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला हा आवडेल की एक महिला असून सुद्धा कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड तुमच्याकडे नसताना किंवा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारणामध्ये उतरला आणि फक्त उतरला नाही तर तुम्ही सक्रिय पद्धतीने त्या ठिकाणी राजकारणामध्ये स्वतःचं नाव त्या ठिकाणी रोवलं गेलं किंवा स्वतःचं नाव तुम्ही मोठं केलं. तर या सगळ्या गोष्टींकडे बघताना त्या गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमची राजकीय पार्श्वभूमी काय किंवा कशा पद्धतीने तुम्ही राजकारणामध्ये आला? नमस्कार, जय श्रीराम. मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड. बघा, लहानपणापासूनच घरातून संस्कार असतील, धर्म असतील, अध्यात्म असेल, याचं शिक्षण, याची शिकवण आई वडिलांकडून रुजवली गेली. हिंदुत्वाबद्दल आणि आपल्या धर्माबद्दलचं जे कट्टर प्रेम असतं किंवा कट्टर जी श्रद्धा असते त्याबद्दल नेहमीच मी घरातून हे सर्व लहानपणापासून बघत आले. माझं मूळचं गाव म्हणजे माझं जन्मगाव हे मालेगाव, ज्याला मिनी पाकिस्तान म्हटलं जातं. अच्छा. आणि तिथे लहानपणापासूनच हिंदू मुस्लिम असतील किंवा कर्फ्यू असतील, भांडणं असतील, या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत. बरोबर. आणि ह्या गोष्टी बघत असताना कशा पद्धतीने दरवेळी हिंदूंना दाबलं जातं किंवा हिंदूंवर अन्याय होतात हे मी माझ्या डोळ्यांनी लहानपणापासून बघितले. त्यामुळे हिंदुत्वाबद्दल प्रेम, हिंदुत्वाबद्दल निष्ठा ही लहानपणापासूनच माझ्याकडे मनामध्ये जागृत होत गेली. आणि वयाच्या 22व्या वर्षी लग्न होऊन मी पुण्यामध्ये 2000 साली आले.
त्यानंतर घरातून मला मिळालेला जो पाठिंबा आहे, माझी समाजसेवेची आवड, महिला मुलींसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी माझी जी तळमळ होती त्या सर्व गोष्टी पाहता माझ्या घरातून देखील मला माझ्या पतिदेवांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. ते माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळे मी माझी ही पार्श्वभूमी तयार करू शकले. आता राजकारणी बॅकग्राऊंड हे मला जरी नसलं तरी आवड ही मात्र मला होती आणि या आवडीतूनच मी 12-13 वर्षापूर्वी रणरागिणी महिला विचार मंच ही माझी संस्था स्थापन केली. ह्या संस्थेमार्फत मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, महिला मुलींचं काउन्सिलिंग असेल, त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर संवाद साधणे असेल. काही महिला खूप अशा लाजऱ्या बुजऱ्या भित्र्या असतात की ज्या त्यांच्यावर होणारे अन्याय घरामध्ये सहन करतील पण बाहेर येऊन त्या स्वतः बोलत नाही. अशा अनेक महिलांबरोबर माझे संवाद होत गेले, त्यांना मी धीर देत गेले. त्यांच्यावर होणारे अन्याय असतील किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलींबरोबर काही बाहेर मुलींबरोबर काही मुलींचं काही शोषण होत असेल, मुलींवर काही दबाव येत असतील, या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि माझी ही रणरागिणी जी संस्था आहे ती मी रजिस्टर्ड केली. त्या संस्थेमार्फत मी मुलींसाठी, महिलांसाठी, परत अनेक लहान बालचमूंसाठी अनेक स्पर्धांचं आयोजन असेल, अनेक खेळ असतील, मैदानी खेळ असतील, कराटेसारख्या स्त्री शक्ती कराटे चषक असेल, अशा अनेक उपाययोजना मी राबवल्या, अनेक गोष्टी मी राबवल्या आणि त्यातून एक नाव माझं जे होतं नाव लौकिक ते उदयाला येत गेलं आणि मलाच कळलं नाही की आज महाराष्ट्रभर उज्ज्वलाताई गौडची हिंदू शेरणी उज्ज्वलाताई गौड कधी झाली. बरोबर. आता ताई ह्याच्यामध्ये माझा दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायला मला खूप आवडेल, कारण एका गोष्टीसाठी तुमचं नाव खूप चर्चेत घेतलं जातं कायम आणि उज्ज्वलाताई गौड या नावाची एक दहशत निर्माण झालेली आहे धर्माच्या बाबतीत जर विचार केला तर. सो तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं कार्य आणि मग त्याच्यामध्ये लव जिहाद असेल किंवा लँड जिहाद असेल याच्यासाठी तुम्ही कायम अग्रेसर असता सर, त्याच्याबद्दल आम्हाला 100% ऐकायला आवडेल. बघा, लव जिहाद हा शब्दच आपल्या भारतीयांना माहित नव्हता. म्हणजे हा अगदी ढेकणासारखा आपल्या भारतामध्ये शिरलेला आहे आणि तो आपल्या वाळवीसारखा आपल्या देशाला पोखरतोय. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आपल्या मुली अनेक वेळा मुस्लिम मुलांच्या नादी लागतात किंवा मुस्लिम मुलांच्या बोलण्यात येतात किंवा त्या जिहाद्यांच्या तावडीत इतक्या सोप्या पद्धतीने सापडतात ना की जेव्हा त्यांना असं वाटायला लागतं की आता मला बुरखा घालणं चांगलं आहे, माझ्या प्रियकराला जे चांगलं वाटतंय ते तसं वागणं चांगलं आहे, मग मी टिकली लावायला नको, मी बुरखा आणि ह्या गोष्टी, मग तिला नमाज पडायला आवडायला लागतं. म्हणजे इतकी ब्रेन पॉलिश झालेली असते ती की ती एका लेवलला पोहोचल्यानंतर की तिला नंतर जग दिसत नाही, आई वडील दिसत नाही, भाऊ बहीण दिसत नाही, कोणीच दिसत नाही. तिला फक्त दिसतो तो तिचा तो जिहादी. आणि हा जिहादी ज्या वेळेस तिच्यापर्यंत पोहोचतो तर मला प्रत्येक आईवडिलांना हेच सांगायला आवडेल की तुमच्या मुली जेव्हा सोशल मीडिया वापरतात तेव्हा तुम्ही त्या सोशल मीडियामध्ये काय वापरतात, कसं वापरतात, कुणाशी बोलतात, कोण मित्र आहेत, कोण मैत्रिणी आहेत, ह्याचं आवर्जून तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. कारण की जिहादी हा इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या मुलींपर्यंत पोहोचतो. बरोबर. सोशल मीडियाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तुमच्या आयडेंटिफिकेशनला तुम्ही ग्रो करण्यासाठी तुम्ही तो वापरू शकता किंवा तुम्ही समाजासाठी काय चांगलं काम करता यासाठी तुम्ही वापरू शकता. परंतु हा सोशल मीडिया आपल्या कॉलेज गोईंग किंवा टीनेजर्स ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी तर मला वाटतं की 80% मुलींसाठी धोकादायक आहे. कारण इंस्टाग्रामची कुठे हिस्ट्री सापडत नाही. इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल, या खूप सोप्या गोष्टी आहेत जिहाद्यांना तुमच्या मुलींपर्यंत पोहोचायच्या. बरोबर. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या मुली बाहेर कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मैत्री करतात तेव्हा त्या मैत्रिणी कोण आहेत, मजहबच्या आहेत का, हे तुम्हाला बघितलं पाहिजे. कारण जेव्हा आपण केरला स्टोरी चित्रपट पाहिला, केरला स्टोरी ही एक सत्य घटना होती. आणि केरला स्टोरीमध्ये सुद्धा जेव्हा ती केरळमध्ये शिकायला जाते आणि तिची रूममेट जी असते ती एक जिहादी असते जी तिला गोड बोलून बोलून गोड बोलून बोलून कधी तिला बुरख्याच्या आड घेऊन जाते आणि कधी तिला अब्दुल आवडायला लागतो हे तिला स्वतःला कळत नाही. आणि मूळची केरळची असलेली किंवा आई तिच्यासाठी एवढे स्वप्न बघत असते आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तिने शिकायला पाठवलेलं असतं. परंतु तिला भेटलेली एक जिहादी मैत्रीण जी त्या मुलीलाच पूर्ण जिहादी करून सोडते. मला हेच म्हणायचंय की लव जिहादचं काम करत असताना आम्हाला खूप अडचणी येतात, खूप चॅलेंजेस असतात आमच्या पुढे.
पोलीस प्रकरण म्हटल्यानंतर पोलीसही पाहिजे तेवढी साथ देत नाही, काही ठिकाणी साथ दिली जाते, काही ठिकाणी आम्हाला झारेवर धरलं जातं. परंतु अशा सगळ्या दिव्यांना पार करून ती मुलगी पुन्हा आपल्या घरात कशी जाईल, आपल्या आईवडिलांकडे कशी जाईल, यासाठी आमची दमछाक होत असते. बरोबर. आणि जोपर्यंत मुलगी पूर्ण आम्ही आमच्या ताब्यात आणत नाही किंवा हिंदुत्वात परत तिला घेत नाही, तोपर्यंत आम्ही काही थांबत नाही. आणि याच्यामध्ये वशीकरणाचा एक पार्ट झालेला असतो की आपल्या मुलींना अच्छा, वशीकरण झालेलं असतं. त्यांच्याकडून हो, पहिली म्हणजे सुरुवातच वशीकरणापासून होते. म्हणजे ते खायला काहीतरी देतात किंवा एखादी गोष्ट Exactly. बॅग मध्ये ठेवायला देतात कॉलेजमध्ये Exactly, असताना, exactly. बरोबर ना? येस. अनेक छोटे छोटे कागदांवर लिहिलेले काही त्यांचे आकडे असतात, हो. काही गोष्टी खायला दिलेल्या असतात. म्हणजे हे सगळं आमच्याकडे आहेत, याची प्रूफ आमच्याकडे आहेत. जोपर्यंत या वस्तू तिच्याकडे असतात तोपर्यंत त्या मुलीला आपण आपल्याकडे पुन्हा आणू शकत नाही, हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. आणि त्यासाठी मग आम्ही हनुमान चालिसा, जी पूर्ण विश्वामध्ये हनुमान चालिसेला एक पॉवरफुल हनुमान एक पॉवरफुल शस्त्र म्हणून वापरलं जातं. बरोबर. हनुमान चालिसेच्या ताकदेवर आम्ही त्या मुलींना आम्ही परत आणतो. ही आमची ताकद आहे. अच्छा. हो. आणि हनुमान चालिसा म्हणून आम्ही जे जल तयार करतो, ते जल जेव्हा त्या मुलींना आम्ही देतो प्यायला, त्यानंतर त्या मुली आमच्याकडे डायव्हर्ट व्हायला सुरुवात होते. हे चॅलेंजेस आमच्याकडे असतात. लँड जिहाद जर म्हटलं तर चिंबळीजवळ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी, ज्ञानोबा रायांची आळंदी, जिला आपण एक पवित्र स्थान मानतो आणि पूर्ण देशामध्ये ज्यांची ऊर्जा आहे असं ते शक्तिस्थान आहे. या शक्तिस्थानाच्या जवळ अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर चिंबळी नावाचं एक गाव आहे. चिमणे. चिंबळी. अच्छा. तिथे बर्गे वस्ती म्हणून एक वस्ती आहे. बर. त्या बर्गे वस्तीमध्ये एकही इस्लाम घर नाहीये, परंतु 1.5 एकरमध्ये तिथे एका मदरशाचं आणि एका मस्जिदचं बांधकाम जंगलात होत होतं. आणि हे माहित नव्हतं कोणाला? हे कुणालाही माहित नव्हतं. स्ट्रक्चर उभं झालं होतं आणि खूप काही कारवाया तिथे घडत होत्या. आतमध्ये काहीतरी गुप्त त्यांचे अनेक गोष्टी चालू झालेल्या होत्या. आणि बर्गे वस्तीतून मला फोन आला आपल्या हिंदुत्ववादी मुलांचा की ताई, आमच्या इथे असं असं एक उभं राहतंय काहीतरी, पण याच्यावर कोणी ऍक्शन घेत नाहीये आणि हे जर उभं राहिलं तर आळंदी धोक्यात येणार. बरोबर. परंतु ज्ञानोबा रायांची आळंदी ही जवळच असल्यामुळे ती शक्ती तिथे त्यांना उभं राहू दिलं नाही त्या शक्तीने. Correct. आणि मी लगेचच संध्याकाळी 2 व्हीलरवर बर्गे वस्ती गाठली. अच्छा. हा, तिथे गेले तर मुलांना मी विचारलं कुठे आहे ते, कुठे बनवतायत, काय कुठे बांधकाम चालू आहे. ते म्हणले ताई खूप वस्तीच्या बाहेर आहे आणि जंगल परिसर आहे त्याला. म्हटलं मला बघायचंय ते. मग मी तिथे स्वतः गेले, तिथून मी लाईव्ह केलं, त्या जागेवरूनच लाईव्ह केलं. माझ्या मागे ते बांधकाम सुरू होतं, ते बांधकाम मी घेतलं त्या लाईव्ह मध्ये आणि ते मी फडणवीस साहेबांना आवाहन करून ते पोचवलं की साहेब इथे असं असं एक जिहादी वृत्तीचं बांधकाम सुरू आहे, इथे काहीतरी धोक्याची घंटा दिसते आपल्याला. त्यावेळेस फडणवीस साहेबांनी, म्हणजे त्यालाही आता 6-7 महिने झाले असतील, अच्छा. फडणवीस साहेबांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करत बुलडोजर चालवून ते सगळं नेस्तनाबूत केलं आणि ते थांबवलं. म्हणजे अनेक चॅलेंजेस आहेत समोर, अनेक गणितं आहेत, ती बरोबर. सोडवता सोडवता आमची दमछाक होते. परंतु धर्मावर निष्ठा आणि धर्मावर प्रेम असल्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाऊल मागे घ्यायचं नाही, ही मनामध्ये कुठेतरी खुणगाड बांधलेली आहे. ताई, एक असा प्रश्न आहे, जो प्रश्न कदाचित तुम्हाला वेगळा वाटू शकेल, पण काही गोष्टींमध्ये जे चर्चा केली जाते की उज्ज्वलाताई गौड ह्या नावासाठी स्टंटबाजी करतात. हम्म. उज्ज्वलाताई गौड म्हणजे जसं आपण म्हणतो की जिथं आवश्यकता नाहीये तिथं पण ते आवाज उठवतात, हे लोकांचं म्हणणं येतं. बर. आता त्याच्या व्यतिरिक्त चांगलंही म्हणणं लोकांचं येतंय. जे 5 लोक असं बोलत असतील टीका करून, तर 50 लोक तुमच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह बोलतात. म्हणजे अगदी कालचाच एक किस्सा, मी रविवार पेठेत गेलो होतो आणि काही कामानिमित्त आम्ही गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर समोरच्यांनी बोलता बोलता विषय निघाला राजकारणाचा. तर मी सहज परीक्षा घ्यायची म्हणून, कारण आज तुमचा पॉडकास्ट होणार होता मला माहित होतं, सो मी म्हटलं की असं असं 7 नंबर प्रभाग तुमचा आहे, प्रभाग 24. प्रभाग 24 सॉरी. तर तुमच्या नावाचा तिथं उल्लेख केला गेला. तर ते तुमच्या मिस्टरांचे मित्र होते, हा. पारसवाले, पारस साऊंडवाले. आणि मी म्हटलं काही गोष्टी चुकीच्या झाल्यात, आपण त्या मुद्द्यावरती पुढे येणारच आहे, पण आता विषय निघाला म्हणून सो म्हटलं काही गोष्टी चुकीच्या झाल्यात असं लोक म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? त्या व्यक्तीचं उत्तर होतं की चुकीच्या नाही, महाचुकीच्या झाल्यात.
ती व्यक्ती त्या गोष्टीसाठी वर्थ आहे, त्या गोष्टीसाठी डिझर्व करते, जी गोष्ट त्यांच्यापासून अलिप्त ठेवण्याचा किंवा त्यांना त्या गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सो काही आता मध्ये तुम्ही जो एफसी रोडवरती जिहादवरती तुम्ही जे बोलला, की एफसी रोडला जिहाद यांचं जाळ आहे. सो याच्यावरती ही चर्चा झाली, की उज्ज्वलाताई पराचा कावळा करतात. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पराचा कावळा म्हणजे हे बघा, तुम्ही जेव्हा धर्माचं काम करता किंवा एखादं चांगलं काम जेव्हा तुम्ही हाताशी घेता, बघा एखाद्या चोराला कोणी बोलायला जात नाही की तू चोऱ्या करतोय, चुकीचं काम करतोय, मजा बघतात लोक. परंतु चांगलं काम, काही विधायक काम जेव्हा तुम्ही करतात, तर तुमच्या विधायक कामावर जळणारे किंवा तुमच्या विधायक कामाला अडथळे आणणारे जे लोक असतात ना, बरोबर. त्यांना असं वाटतं की उज्ज्वलाताई चुकीचं करते. परंतु आज 100 पेक्षा जास्त मुली ज्या आपण हिंदू धर्मात परत आणलेल्या आहे ना, त्यांच्या परिवाराला जाऊन विचारा, त्यांनी कुठल्या स्थानावर ठेवलेलं आहे उज्ज्वलाताईंना. बरोबर. एफसी रोडवर जिहाद यांचं जाळं आहे, हे मी आजही सांगते, आजच्याही पॉडकास्टमध्ये सांगते. कारण एफसी रोडवर होणारे जे जिहाद आहेत, त्याची पूर्ण लिंक माझ्याकडे आलेली आहे. त्याचे सगळे प्रूफ माझ्याकडे आहेत. जे असं बोलतात ना की पराचा कावळा करतात, त्यांनी माझ्याशी बोलावं, मला समोर बसवावं आणि मला विचारावं की खरंच एफसी रोडवर जिहाद यांचं जाळं आहे का? तेवढी हिंमत नाही कोणाला तुमच्या समोर बोलायची. सो ती चर्चा होते. अहो, अनेक मुली एफसी रोडवरच्या ज्या बाहेरून शिकायला आलेल्या आहेत, ज्या एफसी बरोबर. रोडवर शनिवार रविवारी खरेदीसाठी जातात, अहो 100-100 रुपयाला टॉप, ज्या त्यांना आकर्षित, त्या तिकडे आकर्षित होतात. पण त्याच्या मागचं सत्य हेच आहे की आपल्या हिंदू मुलींचे नंबर्स त्या जिहाद्यांकडे कसे जातील यासाठीचं रचलेलं ते जाळं आहे. हे खूप ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. अनेक बरोबर. पालक माझ्याकडे येतात की ताई, आमची मुलगी शिकायला, महाराष्ट्रातून आम्ही जिहाद पळवण्याचं सगळं हे चाललंय, महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बरोबर. ताई, आमची मुलगी पुण्याला शिकते पण तिथे एका जिहाद्याच्या जाळ्यात अडकली. बापरे. एफसी रोड हे जिहाद यांचं जाळंच आहे. म्हणजे तुम्ही या वक्तव्यावर तुम्ही ठामच मी आहे. ठाम आहे, जिहाद यांचं जाळं आहे. आणि आजही मी महाराष्ट्रभर सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यांच्या ज्यांच्या मुली पुण्याला शिकायला आहेत ना, त्यांनी आपल्या मुलींवर वचक ठेवा, आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. कारण एफसी रोड हे जिहाद यांचं जाळं तर आहेच, लव जिहाद तर तिथे घडतात. तुमच्या मुलींना नशा कशी करता येईल पटकन, त्यासाठीचं सर्व साहित्य तिथे पुरवलं जातं. बापरे. याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत. सगळे पुरावे, सगळे लिंक तुमच्याकडे आहेत. सगळं काही माझ्याकडे आहे. ताई, हे सगळं काम करत असताना कधी तुम्हाला धमक्या आल्यात किंवा कधी तुमच्या जीवावरती बेतलंय किंवा बऱ्याचदा असं आहे की आता जसं तुम्ही मगाशी म्हटला की जिथं ते मदरशाचं किंवा जे अनधिकृत बांधकाम आळंदीच्या तिकडे चालू होतं, सो तिथं तुम्ही टू व्हीलरवरती गेला आणि तिथल्याच आपल्या हिंदुत्ववादी बंधूंबरोबर तुम्ही सगळ्यांसोबत तिथं, सो तिथंपर्यंत जाताना किंवा सोबत पोलिसांना इन्फॉर्म करून जावं किंवा थोडंसं ताकदीनिशी तिथं जावं, कदाचित असंही होऊ शकत होतं की तिथंही तुमच्यावरती अटॅक झाला असता. कारण हे जिहादी कोणाचेच नसतात, हे आपण प्रॅक्टिकली खूपदा बघितलेलं आहे आणि प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे. सो अशी भीती तुम्हाला नाही वाटली का त्यावेळेस? मी सांगितलं ना की माझ्या आजूबाजूला असलेलं कवच हनुमंताचं कवच आहे माझ्या आजूबाजूला, त्यामुळे मला भीती वगैरे काही वाटत नाही. आणि धर्माचं काम करत असताना जीव जरी गेला तरी चालेल, पण माझ्या धर्मातली प्रत्येक मुलगी सुखरूप पुन्हा आपल्या घरात आली पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. येस. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघण्यासारखी एक ही आहे की या हिंदू शैरणीने, या माऊलीने 100 मुलींना जिहाद्यांच्या जाळ्यातून स्वतः नेतृत्व करून बाहेर काढलेलं आहे. आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल, या गोष्टी वेगळ्या बाजूला राहिल्या, पण दुसऱ्या कोणाची तरी मुलगी ही आपलीच मुलगी, आणि जर आपल्या मुलीवरती ही वेळ आली असती तर आपण उभा नसतो का राहिलो? आणि मग त्या हतबल झालेल्या पालकांसाठी एक संजीवनी म्हणून उज्ज्वलाताई या ठिकाणी पुण्यामध्ये कार्यरत असतात आणि खूप पालक, खूप पाल्य त्यांच्याकडे आशेनं बघतात की ही व्यक्ती आहे तर पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमच्या लेकी सुरक्षित आहेत. आता याच्यानंतर माझा ते तुम्हाला पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की हे सगळं करत असताना ठीक आहे, टीका टिप्पणी होते किंवा टिचाळणा पण होते, हे केलं जातं, पण असं म्हटलं जातं की सत्याला नेहमी त्रास होतो आणि तुम्ही आत्ताही तुम्ही त्रासातून जाताय, हे मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक लोकांच्या, म्हणजे पॉलिटिकल असतील किंवा नॉन पॉलिटिकल असतील, तर सगळ्यांच्या तोंडावरती आता सध्याला चर्चेमध्ये एकच नाव आहे, ते म्हणजे उज्ज्वलाताई गौड, प्रभाग नंबर 24. या प्रश्नाकडे वळायच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल की एखाद्या धर्मयोद्ध्यासारखं तुम्ही काम करताय,
हे सगळं करत असताना तुम्हाला खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल 1-2 मिनिटात तुम्ही सांगितलं तर आम्हाला प्रेक्षकांसाठी हे दाखवायला आवडेल. सर्वप्रथम मी हे म्हणेल की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता. आणि आज जर तुम्ही बघितलं तर माझ्या प्रभागामध्ये पक्षाच्या उमेदवारांपेक्षा माझी चर्चा जास्त आहे. मग ती हो. पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. आम्ही मार्केट जाम केलंय आणि मला पूर्ण खात्री आहे जे जे खरे हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ लोक आहेत ते माझ्या पाठीशी उभे राहतील आणि धर्माचं काम करत असताना माझ्या कार्यामध्ये काहीतरी उल्लेखनीय कामगिरी लोकांनी बघितली बरोबर. म्हणूनच मला पुरस्कृत केलं. कोणी उगाच आणून पुरस्कार, चोराला कोणी पुरस्कार देत नाही चांगली चोरी करतोस म्हणून. बरोबर. चांगलं कार्य करतोयस म्हणून चांगले पुरस्कार मिळालेले आणि पुरस्कारांचं वैभव माझ्याकडे आहे. माझ्यासारखी गर्भश्रीमंत मीच आहे. क्या बात आहे. ताई, याच्यानंतर खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणजे मला प्रश्न विचारताना विचार करायची वेळ येते, पण मला असं वाटतं की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करणार नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंद तुम्ही ते उत्तर द्याल. ताई, पक्ष मोठा की धर्म मोठा? धर्म मोठा. काही पक्ष धर्मावर चालतात की धर्म पक्षांमुळे चालतात? काही पक्ष धर्मावर चालतात. जसं की भारतीय जनता पार्टी. त्याच भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट नाकारलं, तुम्ही एवढं काम करून सुद्धा, त्याबद्दल काय सांगा? अहो, बाजार आहे ना सगळा. मी तिकीट विकत घेऊ शकले नाही ना. फक्त आमदारकी खासदारकी आली की जे हिंदुत्व प्रेमी असतील त्यांच्या सभा घ्यायच्या, त्यांना गोडगोड बोलायचं, आपल्याला हिंदुत्ववादी पक्षाला निवडून आणायचं आहे असं म्हणायचं आणि आमचा वापर करून घ्यायचा. शेवटी आमचीच आठवण येते. परंतु आम्हाला दया येते आता त्यांची की तुम्ही बाजार मांडला, अख्ख्या महाराष्ट्रात बाजार मांडला. माझा ह्या पॉडकास्ट मधला आवाज माझ्या एकटीचा नाहीये. बरोबर. ज्यांचा ज्यांचा पक्षाने अपमान केलाय, ज्यांना ज्यांना लाथाडलंय त्या सगळ्यांचा हा आवाज आहे. आणि काहीही झालं तरी माझी कट्टरता तीळ मात्र सरकणार नाही. मी कट्टर असणारे माझ्या तत्वांशी, मी कट्टर असणारे माझ्या धर्माशी आणि माझ्या धर्मनिष्ठतेशी. पक्षाशी 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 मी कट्टरच होते ना. पक्षाचं पण मी पूर्ण काम केलं. जे जे जबाबदाऱ्या होते, म्हणजे अजूनही आहे की तुमचा वेगळा अजेंडा घेऊन तुम्ही तुमची वेगळी चूल मांडणार आहात, किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये तुम्ही काम करतात? आता खूप सारे विरोधक असं म्हणतात, हे मी नाही म्हणत, की भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा कुठलाही पक्ष असू द्या, हे सगळे पक्ष सोयीस्कर हिंदुत्ववादी पक्ष आहेत. अगदी बरोबर. तर या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, जे घाबरलेले आहेत ना माझी उमेदवारी बघून, मी अपक्ष उमेदवार आहे. अपक्ष उमेदवार ब गटातून लढणार आहे. माझं चिन्ह मला मिळालेलं आहे श्रीफळ. माझ्याकडे सगळे शुभ संकेत आहेत. तुम्हाला श्रीफळ चिन्ह हा, मिळालं. श्रीफळ हे चिन्ह मला आज मिळालं. पण खूप साऱ्या उमेदवारांनी ऐन तोंडावरती अर्ज मागे घेतले. भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरले होते. खूप जणांना फोन गेले, खूप जणांवरती दबाव आला. मला वाटतं तुम्ही पण काही त्या गोष्टीतून सुटला नसाल. पण दुसऱ्या दिवशी ही न्यूज होती मार्केटमध्ये की उज्ज्वलाताई गौड या शेरणीने फॉर्म मागे घेतला नाही. इन्स्टेड ऑफ बऱ्याच साऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. मग तिथं काय झालं काय नाही, वॉट एव्हर इट कुड बी, तो त्यांचा लुकआउट आहे. पण मग तुमच्यावरती असा दबाव आला नाही का? आला ना. प्रभाग 24 मधनं एकमेव उज्ज्वला गौड आहे जिने तिचा अर्ज माघारी घेतला नाही. तिने माघार घेतली नाही. कारण उज्ज्वला गौड ही धर्माच्या अजेंड्यावर लढणार आहे. कारण धर्माच्या अजेंड्यावरच माझं कार्य आहे. तुम्ही अपक्ष फॉर्म भरला, तुम्ही डिक्लेअर केलं, तुमच्या बऱ्याच साऱ्या व्हिडिओज व्हायरल झाल्या, किंवा शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो तुमच्या समर्थकांनी छोटे छोटे स्टेटस बनवून ठेवले गेले की अगदी मिलिंद भाऊंनी पण, जे हिंदुत्वाचं काम करतात, त्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये भाजपला इशारा दिला होता की जर या प्रभागातून उज्ज्वलाताईंना जर उमेदवारी नाही दिली तर या ठिकाणी त्यांनी एक शब्द वापरला होता की भाजपला आम्ही धोबी पछाड करू म्हणून. आता मी त्यावेळेस विचार करत होतो की भाजप आणि हिंदुत्वात हे एकमेकांशी कोरिलेट करतं, पण तरी सुद्धा हिंदुत्वाचं काम करणारा एक व्यक्ती पक्ष बाजूला ठेवून उज्ज्वलाताई गौडसाठी जर इतकं मोठं स्टेटमेंट त्या वयामध्ये करत असेल तर त्यावेळेस खरं तर विचार करण्याची गोष्ट खरी ही पक्षाला पण होती की तिथं तिकीट हे 100% उज्ज्वलाताईंनाच जाणं गरजेचं होतं. पण मग ह्याच्यामध्ये तुमची मनधरणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा तुम्हाला फोन वगैरे असं काय आला किंवा कुठल्या अख्खा बऱ्या महाराष्ट्र नेत्याचा? हळहळतोय दादा. अख्खा महाराष्ट्र हळहळतोय की उज्ज्वलाताईंना उमेदवारी नाकारली गेली म्हणजे भाजपचे वाईट दिवस सुरू झाले. हे लोकांचं स्टेटमेंट आहे.
आणि मला फरक नाही पडत, मला उमेदवारी नाकारली याचा मला अजिबात फरक पडत नाही. बरोबर. मी खरोखर माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामध्ये मी वैध ठरलेली आहे, माझं चिन्ह मला आलेलं आहे आणि मी लढणार आहे. मला आता माझी कुवत तपासायची की माझ्या बरोबर किती धर्मनिष्ठ उभे आहेत, बरोबर. किती धर्मप्रेमी जागे आहेत हे मला बघायचं. ताई, मागच्या एक 4-5 दिवसाखाली एक न्यूज येत होती की तुम्ही चंद्रकांत दादांना भेटला. तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट पण केली होती की मी चंद्रकांत दादांशी भेट झाली, सदिच्छा भेट झाली आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. सो तुम्ही काहीतरी बोलून तिथून बाहेर पडला असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. आता ते मला सगळं माहिती आहे. पण मला एकट्याला माहीत असून उपयोग नाही. जेव्हा एखाद्या पक्षश्रेष्ठीशी तुमची चर्चा होते, तुम्ही अपक्ष फॉर्म भरल्यानंतर, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या चर्चेमध्ये काय झालं किंवा दादा तुम्हाला काय बोलले किंवा तुम्ही दादांना काय उत्तर देऊन बाहेर पडला? पुणे शहरामध्ये असंख्य लोकांचा असं समजा की राजकारणातला बळी गेलेला आहे, बळी दिला गेलेला आहे. अनेक कॅपेबल जे उमेदवार होते त्यांना डावललं गेलेलं आहे, त्यातलीच मी एक आहे बरोबर. असं जनता सुद्धा म्हणते. तर मी ज्यावेळेस अपक्ष फॉर्म भरला त्यावेळी संध्याकाळी मला दादांच्या इथे घरी निवासस्थानी बोलवण्यात आलं होतं भेटण्यासाठी. दादांना मी भेटले, दादांना सगळं सांगितलं कसा गहाळ कारभार झाला, माझ्याबरोबर कशी फसवणूक केली गेली बरोबर. आणि कशा पद्धतीने कट कारस्थानं स्थानिक लेवलला शिजलेली आहेत माझ्या विरोधात. कारण ज्यांनी विरोध केलेला आहे माझ्या तिकिटाला त्यांना धर्माचं प्रेमच नाहीये, त्यांची वंशावळच धर्माची नाहीये, हिंदू धर्माशी त्यांची वंशावळ जोडलेली नाहीये. त्यांच्यामुळे त्या लोकांना मला उमेदवारी द्यायचीच नव्हती आणि त्यांनी जरी मला उमेदवारी दिली नाही तरी त्यांच्या नाकावर टिचून मी विजय कसा ओढवून आणते ना हे सांगण्यासाठी मी चंद्रकांत दादांना गेले होते. मग दादा चंद्रकांत दादांनी माझी मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला की ताई आम्ही तुमचा भविष्यात चांगला विचार करू. हां. पण भविष्य का, आज प्रत्येक पावलोपावली आमच्या धर्मावर संकट आहे. तुम्ही जर बघाल दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला, दिल्लीमधल्या बॉम्बस्फोटचं कनेक्शन जर कोंडव्यामध्ये सापडतंय, बरोबर. कोंडव्यातल्या एका व्यक्तीच्या घरामध्ये दिल्लीच्या बॉम्बस्फोटाची लिंक सापडतीये, तर आज पावलोपावली आपल्याला धोका नाहीये का? प्रत्येक हिंदूला धोका नाहीये का? मग त्या विचारांची लोक महानगरपालिकेत का नको हा माझा प्रश्न आहे. त्या विचारांची लोक का नकोय महानगरपालिकेत? आज लँड जिहाद चालू चालू तिथे मजार उभी राहते, चालू चालू तिथे थडगं उभं राहतं, हिरवी चादर टाकली जाते, फुलं टाकले जातात, झाली मजार, झाली तयार, म्हणजे झालं लँड जिहाद इथे. मग हा लँड जिहाद जर दिवसेंदिवस जर वाढत चाललाय तर ह्याला थांबवण्यासाठी महानगरपालिकेत हिंदुत्वाचा बुलंद आवाज नको का हा माझा प्रश्न आहे. ताई, मग अशा कुठल्या गोष्टी झाल्या किंवा एवढी तुमची दहशत पक्षांमधल्याच पुणे शहरामध्ये काम करणारे काही पदाधिकारी आहेत, ज्यांनी राजकारण केलं असं ऐकिवात आहे, की उज्ज्वलाताईंवर अन्याय नाही झाला, तर मग हा अन्याय झालाय आणि जो तुमच्या प्रभागातला नाही हे त्याला पण कळतंय. कारण ईच अँड एव्हरी पर्सन जो आहे तो सोशल मीडियावरती तुमच्याशी कनेक्ट आहे. तर म्हणजे अशा कुठल्या गोष्टी झाल्या ज्या तुम्ही टॅकल करता, 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 करता असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं, की अगदी सेकंड लास्ट यादीमध्ये पण तुमचं नाव होतं आणि ते फायनल यादीमध्ये वगळलं गेलं. सो म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता एकंदरीत? किंवा हे जे सगळं झालं ते चुकीचं झालेलं आहे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. पण मग हे जे केलं, ते का केलं गेलं आणि कुणी केलं गेलं? मग ते सत्तेसाठी केलं, की उज्ज्वलाताई गौड उद्या आम्हाला भारी पडेल? म्हणजे ही फक्त पक्षामध्ये आहे. कुठलंही तुमच्याकडे भारतीय जनता मोर्चाचं फक्त मला वाटतं सरचिटणीस महामंत्री पद आहे. येस. या पदावरती असताना जर ही व्यक्ती इतका बाजार उठवते, म्हणजे ह्या भाषेत जर सांगायचं म्हटलं पुणेकरांच्या, आणि जर या व्यक्तीला नगरसेवक पदाचं तिकीट दिलं तर डॅम शुअर ही व्यक्ती निवडून येणार. अशी भीती समोरच्यांना होती का? किंवा अशी खात्री, भीती म्हणण्यापेक्षा खात्री होती का? आणि म्हणजे असं होतं की तुमचं चांगलं काम किंवा तुमचा एक चांगला दबाव चांगल्या कामाचा जो विरोधकांना बसायला पाहिजे तोच तुमच्या पक्षामधल्या काही सहकारी वर्गाला बसला का? आणि त्या गोष्टीमुळे तुमच्या सोबत राजकारण झालं का असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही जसं म्हणालात दादा तसंच झालेलं आहे. मी अजून कुठल्याही पदावर नाहीये, कुठली शासकीय खुर्ची आत्ता माझ्याकडे नाहीये, परंतु तरी देखील त्यांच्यापेक्षा आमच्या चर्चा जास्त आहे बरोबर. मार्केटमध्ये. आमचं काम बोलतं. आम्ही फक्त इलेक्शनच्या वेळेस बाहेर पडत नाही, आमचं रोज काम आहे, रोज काम आहे. आणि सोशल मीडियावर फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, प्रत्येकावर माझे ऑर्गॅनिक फॉलोअर्स 10-10 हजारापेक्षा जास्त आहेत. करेक्ट. लोकांना पैसे देऊन फॉलोअर्स वाढवावे लागतात, माझ्या कामातून मी माझे फॉलोअर्स वाढवलेले आहेत. ताई, अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल, कारण तो प्रत्येकाच्याच मनातला प्रश्न आहे.
की 15 तारखेला निवडणूक आहे. तुमचा आज अपक्षाचा फॉर्म तुम्ही काल फायनल डेट होती माघारी घ्यायचा. सो तुम्ही अज्ञातवासात गेला अशा बातम्या येत होत्या आणि तुम्ही तो फॉर्म फायनली माघारी घेतला नाही. नाही. सो लोकं असं म्हणतात की अर्धा विजय उज्ज्वलाताई गौडचा तिथंच झाला. बरोबर कारण आहे. ही तुमच्या एकट्याची भावना नव्हती फॉर्म माघारी न घेणे. ही समस्त प्रभाग नंबर 24 मधल्या लोकांची भावना होती की यार ही व्यक्ती आम्हाला दिसते रोज काम करताना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही व्यक्ती लोकांसाठी पळते आणि एकटी नाही पळत. त्याच्यामध्ये तुमचे मिस्टर असतील जितेंद्र दादा, तुमचा मुलगा असेल स्वामी, साक्षी दीदी तुमची मुलगी असेल. प्रत्येक प्रचारामध्ये तुमचं कुटुंब तुमच्या खांद्याला खांदा लावून समोर येतंय किंवा तुमच्या भगिनी असतील संजनाताई परमार, त्या पण तुमच्या प्रचारामध्ये सामील होत आहेत किंवा संदीपजी परमार असतील, आपल्या अमृताताई सुपेकर असतील किंवा त्यांचे हसबंड असतील सुपेकर दादा आणि ही बाकीची सगळी लोक म्हणजे तुम्ही इतकी सगळी लोक बांधून ठेवली. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही वेगवेगळे सण घेता. तुम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस देवी बसवता. तिथं लहान मुलींचं जे पूजन होतं. पूजन होतं. ह्या वर्षी तुम्ही ते माझ्या पण मुलीचं केलं. कन्यापूजन ज्याला म्हणतो हां. आपण. सो त्यावेळेस पण लोकांचा बघण्याचा कल असं होतं, की यार ही व्यक्ती राजकारणात आहे, ही व्यक्ती समाजकारणात आहे, ही व्यक्ती हिंदुत्वासाठी करते. कारण तुमच्याकडे बघताना एक सिंगम पर्सनॅलिटी, हे तुमचा कणखर आवाज, तुमचं व्यक्तिमत्व ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही कन्यापूजन करताना लहान मुलींचे पाय धुवत असता आणि त्यांच्या पायाला हळदी-कुंकू लावता, त्यावेळेस कुठेतरी एक संवेदनशील उज्ज्वलाताई गौड आम्हाला दिसते आणि या सगळ्या अनुषंगानं तुमच्या प्रभागामधून लोकांचा तुम्हाला काय रिस्पॉन्स येईल किंवा येतोय किंवा आतापर्यंत तुम्हाला या 2-4 दिवसामध्ये चित्र स्पष्ट झालं असेल. झालेलं. तर लोकांची काय तुमच्याबद्दल प्रतिक्रिया आहे? जे लोक तुम्हाला भेटून बोलले किंवा सोशल मीडियावरती बोलले तुमच्या समर्थनामध्ये? बघा, भाजपनी यावेळेस जे पैसे घेऊन तिकीटं दिलेले आहेत, त्यामुळे अनेक कट्टर कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. अनेक जणांनी फॉर्म भरले होते. मग त्यांनी बंडखोरीसाठी अपक्षही फॉर्म भरले. बरोबर. परंतु काल सगळ्यांची मनधरणी करून जेव्हा नेत्यांनी त्यांना फॉर्म माघारी घ्यायला लावले, तेव्हा प्रभाग 24 मध्ये अक्षरशः त्या अपक्ष थांबलेल्या उमेदवारांना खोटं बोलण्यात आलं, की अरे उज्ज्वलाताईंनी पण मागे घेतलंय, तू मागे घे. जेव्हा की उज्ज्वलाताई काल गायब होत्या. बरोबर. माघार घेण्याच्या दिवशी उज्ज्वलाताई फोन बंद करून अज्ञातवासातच होत्या. आणि जसे पांडव अज्ञातवासातून बाहेर आल्यावर जिंकले ना, तसाच माझा अज्ञातवास आहे. मी 100% जिंकणार आणि जिंकून मी इतिहास करून दाखवणार प्रभाग 24 मध्ये, बरोबर. की एक कट्टर हिंदुत्ववादी किंवा एक कट्टर एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता काय असतो. मी स्वतःला कार्यकर्ताच म्हणणार. मला कितीही मोठी खुर्ची मिळाली भविष्यात तरी मी कार्यकर्ताच आहे. कारण जनसामान्यांमध्ये राहून त्यांची आपुलकी, त्यांच्याबद्दलचा संवाद, त्यांना काय हवं काय नको, त्यांचे त्रास, त्यांना कुठल्या गोष्टीसाठी सोल्युशन हवं यासाठी मी सतत कार्यरत आहे. त्यामुळे जनसामान्यांशी मी जमिनीवर उतरून संवाद करत असते आणि त्यांच्याशी मी कायम जोडलेली असते. आता हे तुमचं जे जोडणं आहे सर्वसामान्य लोकांशी किंवा तुमच्या प्रभागातल्या किंवा समस्त पुण्याशी, इथून पुढं उत्सुकता ही आहे लोकांना की उज्ज्वलाताई गौड या भाजपचा झेंडा भविष्यामध्ये पण हातामध्ये धरणार अपक्ष निवडून आल्यानंतर, परत त्या पक्षाशी संधान साधून किंवा रुसवे फुगवे किंवा जे काही गेले शिक्के असतील मागचे ते सोडून पुन्हा एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाणार का? ज्या लोकांनी तुम्हाला डावललं, तुमचं कर्तृत्व असून, तुमची क्षमता असून किंवा तुमच्याकडे त्या गोष्टींचे सगळे नेतृत्व गुण असताना पण तुम्हाला डावललं, हे सर्वसामान्यांना पण कळतंय. सो परत एकदा विजय झाल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच पक्षाचा झेंडा घेणार की दुसऱ्या कुठल्या पक्षाचा झेंडा घेणार की तुम्ही स्वतंत्र राहून एक स्वतःची वेगळी चूल मांडून काम करणार? शेवटी तुम्हाला कामच करायचंय. पक्ष कुठलाही असू द्या किंवा नसू द्या, तुमच्या मनामध्ये काम करण्याची ती जिद्द आहे. सो म्हणजे पुढचं काय तुमचं? बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये जी कोअर टीम काम करत होती, त्या कोअर टीमशी माझी विचारधारा अजिबात जुळलेली नाही. माझी विचारधारा मोदी, योगी, अमित शहा यांना जे हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे, हिंदू राष्ट्र घोषित करायचंय, ती कोअर टीम माझ्यासाठी खरी मायने ठेवते. फडणवीस साहेब नाहीत का? फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ना आम्ही. 3 दिवस आधी आम्ही रात्री 1-1:30 वाजता त्यांना फोन केला की साहेब आम्हाला डावलण्यात येतंय. जेव्हा की 1 वाजता मला सांगितलं जातंय रात्री, ताई तुमचं नाव आहे, तुमचं तिकीट फायनल आहे आणि 1 तासानंतर मला कळतंय की माझं तिकीट दुसऱ्याला दिलं गेलेलं आहे.
त्यावेळेस फडणवीस साहेबांना मी कॉल केले रात्री, परंतु साहेबांनी रिस्पॉन्स दिलेला नाही. साहेब, अहो, हिंदुत्वाचं काम करत असताना आम्ही अनेक धोके पत्करतो. आमच्यावर खूप खूप संकट येतात. आज गोरक्षण करणारी आमची मुलं, आम्हाला ही खुर्ची कशासाठी पाहिजे? ह्याच्या मागचं कारण आहे, आम्हाला इकडचं तिकडचं ओरबाडून 2 नंबरचं खंडण्या गोळा करून आम्हाला घर भरायचं नाहीये. जर आमच्या पदरी नगरसेवक पद पडलं असतं तर एकजुटीने एक दिलाने महानगरपालिकेमध्ये आम्ही गोरक्षणात जे अडचणी येत आहेत किंवा जे कसाई गोरक्षकांना आज हल्ले करतायत त्यांच्या विरोधात आवाज उचलला असता. हिंदुत्वासाठी काम करण्यासाठी आवाज उचलला असता. लँड जिहादसाठी आम्ही आवाज उचलला असता. आम्हाला आमची घरं नाही भरायची आहे, जी आज आमच्या भागामध्ये लोक भरतायत स्वतःची घरं. मंदिराच्या नावाखाली कोट्यानुकोटी रुपये घरात भरून ठेवलेले आहेत. त्याचे सगळे पुरावे, अनेक पुरावे माझ्याकडे, जे बोलतील काही काळानंतर. ताई, तुम्ही जेवढं हिंदुत्वाचं काम करताय तेवढी तर कोणती महिला पुण्यामध्ये मला नाही वाटत की सक्रिय आहे. काही असतील त्या सोयीस्कर आहेत, मग ते स्वतःच्या फायद्यासाठी आहेत का पक्षाच्या कामासाठी किंवा समाजकारणासाठी, हे त्यांना माहिती. पण मला कायम हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्ही एवढं हिंदुत्वाचं काम करून हिंदुत्ववादी पक्षात असून, ज्या पक्षाला फक्त स्टेटलाच नाही तर नॅशनल लेवल पासून त्या पक्षाला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघितलं जातं, किंवा प्रत्येक नॅशनल लेवलला काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याचा किंवा पक्षश्रेष्ठीचा मुद्दा तोच आहे की पहिले हिंदू राष्ट्र अखंड बनाएंगे, उसके बाद बाकी का देख लेंगे. हे सगळं करत असताना तुम्ही त्याच धर्तीवरती चालत असताना किंवा तुमचं इतकं इम्पॅक्टिव्ह काम असताना सुद्धा तुमच्या तिकिटासाठी ज्यांनी प्रयत्न केले न मिळावे म्हणून, त्यांचं काम कुठंच हिंदुत्वासाठी दिसलेलं नाहीये. म्हणजे जितक्या तुम्ही फोकसमध्ये राहता तेवढी ती लोक, म्हणजे निम्म्या लोकांना तर आत्ता कळलंय तुमच्या तिकिटासाठी ज्यांनी प्रयत्न केले न मिळण्यासाठी, की अरे यांनी प्रयत्न केले, अशी नावं चर्चेत आहेत. खूप सारे लोक म्हणतात की नावच आम्ही पहिल्यांदा ऐकतो तुमच्याशी कंपॅरिझन करता. तर मग तुम्हाला जर कधी आयुष्यात पुढं भविष्यामध्ये संधी मिळाली पक्षश्रेष्ठींशी बोलण्याची, किंवा आता तुम्ही अपक्ष निवडून आल्यानंतर फडणवीस साहेबांचा तुम्हाला अभिनंदनासाठी फोन येईलच, धीरजजी घाटेंचा तुम्हाला फोन येईलच, ते पुणे शहरचे अध्यक्ष आहेत, किंवा बीजेपी मध्ये काम करणाऱ्या, कारण तुमचं सगळ्यांशीच वैर नाहीये किंवा सगळ्यांशीच मतभेद नाहीयेत वैचारिक. काही ठराविक 1-2-4 लोक आहेत ज्यांनी प्रयत्न करतात. तर जेव्हा पक्षश्रेष्ठींशी तुमचं बोलणं होईल किंवा पक्षश्रेष्ठी तुम्हाला विचारतील की असं का झालं किंवा आमचं तुम्ही का ऐकलं नाही, तर त्यावेळेसचं तुमचं उत्तर काय असेल विरोधकांसाठी, वैचारिक विरोधक तुमच्याच पक्षामधले? हे बघा, हिंदुत्व हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात कोणीही विरोधात गेला तर त्याला आम्ही, तो नगण्य आहे आमच्यासाठी. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आज जर तुमचं सरकार येतंय तर तुम्ही हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांना का नाकारलं, हा माझा त्यांना प्रश्न असेल. पण तो प्रश्न तुम्हाला विचारायची संधी पण पक्षाने दिलेली नाहीये, आणि भविष्यात तसा प्रश्न विचारला तर तुमच्याकडे त्याचं उत्तर तयार असेल, पण त्यावेळेस पुलाखालून बरंचसं पाणी नाही निघून गेलेलं असेल. बघा, ही जनता उत्तर देणार आहे आता, कारण जनता हळहळतीये. आम्हाला आता रोज आमच्या धावपळीमध्ये जिथे जिथे आम्ही जातोय आमच्या प्रभागात, तिथे लोक हेच म्हणतायत की उज्ज्वला ताईंबरोबर असं झालं, हे आम्हाला काही पटत नाहीये आणि ताईंवर अन्याय झालाय. अन्याय हा शब्द प्रत्येकाच्या मुखात आहे. म्हणजे जनता जनार्दन सब कुछ समजतीये. बरोबर. जनतेला सगळं कळतं, कसा पैशाचा बाजार झालाय, कसं डावललं गेलंय. म्हणजे अजून काही नसताना जर माझी एवढी भीती आहे, तर ही काही बनल्यानंतर आमचं मार्केटच साफ करेल. त्याच भीतीमुळे कदाचित तुम्हाला डावललं गेलं. तुमचं कर्तृत्वच तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी तुमचं कर्तृत्व फार मोठं आहे किंवा समाजासाठी, पण तुमचं कर्तृत्व समोरच्यासाठी धोकादायक ठरलं जिथं हे करायचं. मी एक, म्हणजे तुमच्या बाबतीत जी घटना आता घडली, म्हणजे जेवढी दखल तिकीट मिळाल्यानंतर घेतली गेली नसती तेवढी दखल तुम्ही अपक्ष फॉर्म भरल्यावर घेतली गेली, आणि किंवा याच्यापेक्षा दुप्पट दखल तुम्ही निवडून आल्यानंतर घेतली जाणार आहे, आणि त्यावेळेस तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे. म्हणजे एक मी मुर्शिद वेब सिरीज आहे ती बघितली होती, आणि त्या मुर्शिदमध्ये तो जो मुर्शिद म्हणून होता के मेननने त्याचं काम केलं होतं. सो एक पॉलिटिकल पार्टी होती आणि तो ऑलरेडी एका पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत होता, आणि त्याला त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्याला बोलवलं गेलं नाही. सो त्यानं काय केलं की दुसऱ्या पार्टीशी संधान साधले, अशी फक्त एक फेक न्यूज पसरवली, आणि त्याच्यासाठी तो त्यांना भेटून पण आला.
ते झाल्यानंतर त्याला परत बोलवलं गेलं पहिल्या पार्टीने आणि त्याला विचारलं गेलं की एक बार हमें आवाज दी होती तो हम आपके लिए दौड़े चले आते. तर त्यावेळेस त्या मुर्शिदने उत्तर दिलं होतं की अगर मैं पहले आपको आवाज देता तो शायद मेरी आवाज आप तक पहुंचती नहीं जो आप पहुंची वहां जाने के बाद. तुमच्या डोक्यामध्ये असं काय आहे का की फक्त भीती दाखवायची दुसऱ्या पक्षाची की खरोखरच दुसऱ्या पक्षात जायचं आणि जायचं असेल तर तुम्ही कुठल्या पक्षाला ऑप्शन म्हणून बघता किंवा तुम्हाला असे काही फोन कॉल्स किंवा अशा काही ऑफर तिकीट नाकारल्यावरती 100% आल्याच असतील. अहो आम्ही ज्या दिवशी अपक्ष फॉर्म भरायला क्षेत्रीय कार्यालयात गेलो त्यावेळी मी फॉर्म भरून खाली येताना आले तेव्हा 2-3 पक्ष माझी वाट बघत होते खाली एबी फॉर्म घेऊन. ताई अपक्ष भरू नका, आमच्या पक्षाचा फॉर्म भरा. परंतु मी म्हटलं नाही. पक्षाचं नाव घेऊ शकता का नाही? उबाटा गट आला होता माझ्याकडे. अजून माझ्याकडे शिंदे गटाची ऑफर होती. उदयजी सामंत यांनी सुद्धा मला माझ्याशी बोलणं केलं होतं. परत भरतजी गोगावले आहेत यांचं माझ्याशी बोलणं झालं होतं. मग तुमचं त्यांना काय उत्तर होतं? की नाही, मला डावललं गेलंय ना, मला का डावललं गेलं ह्याचं उत्तर घेऊन मी बाहेर पडणार. निवडून जरी आली आणि निवडून नाही जरी आली तरी मी पक्षश्रेष्ठींना प्रश्न विचारणार की मला का डावललं गेलं ना याचं उत्तर द्या. उद्या तुम्ही अपक्ष फॉर्म भरलाय, उद्या तुम्ही विचारायला गेल्यानंतर पक्ष तुम्हाला हे पण म्हणू शकतो की आम्ही तुम्हाला आत्ता उत्तर द्यायला बांधील नाही कारण तुम्ही आमचं ऐकलं नाही, तुम्ही अपक्ष फॉर्म माघारी घेतला नाही, तुम्ही फोन स्विच ऑफ करून अज्ञातवासात गेला होता, सो तुम्ही आता का विचारताय? कदाचित तुम्ही त्यावेळेस विचारलं असतं तर आम्ही तुम्हाला उत्तर दिलं असतं. असं काही झालं तर? असं झालं तर मी विचारेल ना की कोर टीमला तुम्ही पुण्यामध्ये सांगितलं होतं का 2.5 कोटी रुपये 3-3 4-4 कोटी रुपये घेऊन तिकीट विका. आमच्याकडे त्याचे प्रूफ आहेत. 4-4 कोटी रुपये घेऊन तुम्ही तिकीट विकलेलं आहे. हे तुम्ही फार जबाबदारीने बोलताय. एकदम जबाबदारीने बोलतेय मी. म्हणजे तिकीट पैशांवरती दिली गेली. रॅमी ग्रँड हॉटेलला ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये 2.5 3-3 कोटीचे सौदे झालेले. मी पक्षश्रेष्ठींना विचारेल की या वेळेस कोर टीमला असं सांगण्यात आलं होतं का 3 कोटीला तिकीट विका आणि जे काही तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते जे सतरंजा उचलतात नेहमी त्यांना हाट्यावर मारा. मग आता इलेक्शन व्हायच्या अगोदरच भाजपचे काही नगरसेवक बिनविरोध डिक्लेअर झाले, निवडून आले. समोरच्यांनी फॉर्म माघारी काय बोलतो आपण त्याला की माघार घेतली, निवडणुकीतून माघार घेतली आणि अगदी काल परवा पण काही लोकांनी सेलिब्रेशन केलं. तर ते पण भाजपचेच आहेत. त्यांनी पण पैसे देऊन समोरच्याला शांत बसवलं आणि एकतर्फी निवडणूक केली. ते मी गॅरंटीने सांगू शकत नाही. हा आता निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे की जे दुसऱ्या पक्षाचे ज्यांनी माघार घेतली नसतील ते तेवढे सक्षम. बरोबर. भारतीय जनता पार्टीला जर मतदान जास्त होणार असेल हे त्यांना आधीच माहिती असेल त्यामुळे त्यांनी घेतली असेल. पण ही कन्फर्म खबर आहे की पैसे घेऊन तिकीट विकलेले आहेत. हे कन्फर्म आहे. पण मग असं पण बोललं जात आहे की आपल्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते हे आपलेच आहेत. बाहेरून ज्यांनी एंटर केलं पक्षामध्ये सो ते त्यांची ताकद घेऊन येत आहेत. म्हणजे हे असं बोललं जातं की जर ते त्यांची ताकद आपल्या जवळच आहेत ते कुठं जाणार आहेत समजूत घातल्यावरती. म्हणजे बाहेरून येत आहेत त्यांना आता तिकीट दिलं तर आपल्यांची समजूत घालता येते. पण जर नवीन येणाऱ्यांना आपण तिकीट नाही दिलं तर ते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातील म्हणून नवीन काही उमेदवारांना किंवा जे बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं गेलंय. असं काही झालंय? माझा सत्सद विवेक हा प्रश्न विचारतो की तुम्हाला निष्ठावान चालत नाही आणि उपरे चालतात. निष्ठावान नको तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये. अहो ज्यांना सेक्युलरिझमचे विचार ज्यांच्याकडे आहेत असे लोक तुम्ही पक्षामध्ये घेतले ज्यांना हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही. अहो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आज आपल्या देशाचे पंतप्रधान कुठल्या मुद्द्यावर लढतायत. आता परवा त्या पूजा मोरेनी फॉर्म माघारी घेतला. का घेतला? पहलगाम हल्ल्याच्या वेळेस तिने कुणाची बाजू घेतली? तिच्या वक्तव्यातून सरळ सरळ दिसतंय की तिने आतंकवादाला समर्थन केलेलं आहे. आणि ज्या वेळेस सोशल मीडियावर हिंदूंनी हा विषय उचलून धरला, हिंदूंनी याच्याबद्दल एक बंड पुकारलं सोशल मीडियावर, तिला भाग पडलं की तिला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. आणि त्याच वेळेस हिंदूंनी हा देखील बंड किंवा ह्या सुद्धा पोस्ट केल्या की आतंकवादाला समर्थन करणारी पूजा मोरे चालते पण अगदी कट्टर हिंदुत्ववादाचं काम करणारी उज्ज्वला गौड का चालत नाही? हा लोकांचा प्रश्न आहे सोशल मीडियावर, माझा नाही. 4 दिवसातलीच न्यूज आहे. हो. मग आता तुमची पुढची रणनीती काय इलेक्शनची किंवा निवडणुकीची, की तुम्ही काम कसं करणार आहे आणि तुमचा पुढचा अजेंडा काय? मी अपक्ष लढणार. अपक्ष उमेदवार म्हणून माझी जी वाटचाल सुरू आहे, मला नक्कीच विश्वास आहे की मला भरघोस यश येणार आहे.
बरोबर. आणि यश आल्यानंतर माझ्या हिंदुत्वाच्या कार्याला जो पक्ष माझ्या बरोबर असेल त्या पक्षाबरोबर मी जाणार आणि ही माझी काळ्या दगडावरची पांढरी रेखा. नाही, पण आपलं जसं मगाशी चर्चा झाली की सगळेच पक्ष आता सर्वसामान्याचं मत हे आहे की सगळेच पक्ष सोयीस्कर हिंदुत्ववादी आहेत. म्हणजे ठराविक ठिकाणीच हिंदुत्वात प्रत्येक पक्षाचा जागा होतो. बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं, जसं तुम्ही आत्ता म्हटलं. म्हणजे ही फार शॉकिंग न्यूज आहे. जर हे खरं असेल तर की 2 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी पर्यंत एका तिकिटासाठी पैसे घेतले गेले. आणि मग हे असं नाही की एकाच पार्टीमध्ये, सगळ्याच पार्टीमध्ये तसं झालं असेल. पण मग जे खरं काम करतात किंवा कारण आता 2-4 दिवसामध्ये न्यूज बघितल्या ताई, काही जण म्हणत होते की आम्ही आत्मदहन करणार पार्टीच्या ऑफिस समोर. काही जण अक्षरशः रडत होते, काही जण तिथंच बसून रडत होते. काही लोक म्हणत होते की म्हणजे आम्ही 17-17, 20-20, 25-25 वर्ष पक्षाचं काम केलं. काल सोलापूरमध्ये पण आपण बघितलं असेल, एकाने भारतीय जनता पार्टीचं कार्यालय फोडलेलं आहे. हा आक्रोश आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर हा आक्रोश आहे. आणि मी तेच सांगते, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी बोलतेय ना, हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज आहे, जो दाबण्याचा प्रयत्न केलाय, जो डावलण्याचा प्रयत्न केलाय. मग जर भविष्यात ज्यांना ज्यांना आता डावललंय, हे जर सगळी तुमची एक फळी एकत्र झाली आणि बट ऑब्व्हियसली तुमच्याच नेतृत्वामध्ये म्हणा किंवा ही सगळी जर लोकांनी एकमेकांची सांगड घातली, ज्यांना तिकीट नाकारलं पण जे निष्ठावंत होते, आणि तुम्ही सगळ्यांनीच मिळून जर बंडखोरी करायचं म्हटलं किंवा दुसऱ्या पक्षात जायचं म्हटलं, तर ह्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टीला तुम्ही गेल्यानंतर फारसा फरक पडेल? नक्कीच फरक पडेल. कसा? अहो, निष्ठावंतांना डावललेलं आहे तुम्ही. आता हे जे दुसऱ्या पक्षातले आलेले आहेत ना, ज्यांना मी उपरे म्हणेल, हे जे दुसऱ्या पक्षातनं आलेले आहेत ना, त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच गोष्टी माहित नाहीयेत. भारतीय जनता पार्टीची विचारधाराच नाहीये. सेक्युलरिझम, सर्व धर्म समभाव, आणि सर्व धर्म समभाव हा आमच्या डिक्शनरीत डायरीत कुठेही नाही. आमच्याकडे फक्त सर्व हिंदू समभाव आहे आणि त्या अजेंड्यावर आम्ही चालणारे लोक आहोत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी राम मंदिर असेल, म्हणजे बघा आता अक्षदा वाटप हा इतका सुंदर इव्हेंट होता आमच्यासाठी. श्रीराम मंदिरांचं 22 राम मंदिराचं जे उद्घाटन झालं, जो लोकार्पण सोहळा झाला 22 जानेवारीला, त्यावेळेस लोकांनी आनंदाने आमच्या घरातलं कार्य आहे असं समजून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन अक्षदा वाटप केलेले आहेत की श्रीरामांचं पूजन करा आपल्या घरामध्ये, या अक्षदा आपल्या देवाऱ्यामध्ये. ही निष्ठा किंवा ही आपुलकी जी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आहे ना भारतीय जनता पार्टीच्या, ती उपऱ्यांकडे नाही. हे मी इथे स्पष्ट आणि जबाबदारीने बोलतो. आता जो तिकिटासाठी 2.5 कोटी देऊ शकतो, तो तुमच्या प्रभागामध्ये 2.5, 3, 5 कोटी वाटू शकणार नाही. आणि जर त्याने वाटले आणि जर तुमच्या मतदारांनी पैसे घेऊन त्यांना मतं दिली, तर तुमचा विजय. माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना आणि सुजाण नागरिकांना मला एकच सांगायचंय, वाटणाऱ्याने पैसे दिले तर घ्या, पण मतदान हे धर्मासाठी करा. पैसे घ्या त्याचे, कारण समोरच्याला माहिती आहे त्यांनी पैसे वाटले तरी तो निवडून येणार नाहीये. परंतु उज्ज्वलाताई ही इतकी एकनिष्ठ आहे की मतदार तिच्यावर भरभरून प्रेम करतात आणि मतदार 100% तिला मतदान करणार, ही गॅरंटी समोरच्याला देखील आहे. म्हणून तो व्हायबल झालेला आहे आणि तो पैसे वाटणार नाही. पण जर पैसे वाटले आणि पैसे वाटताना भरघोस पैसे वाटले, लेट्स अज्युम दॅट की भरघोस पैसे वाटले आणि समोरच्याकडून शब्दच घेतला प्रत्येकाकडून. आता गाव लेवलला जेव्हा सरपंचकीचं इलेक्शन होतं ना, तेव्हा भंडारा उचलायला लावतात. हे पैशाचं पाकिट उचल भंडारा, किंवा पोरांच्या डोक्यावरती हात ठेव आणि सांग की मत आम्हालाच देणार कारण आम्ही तुला पाकिट दिलं. आता असं, कारण शेवटी ताई मुद्दा परत एकदा तोच आहे की समोरच्याने जेव्हा तिकीट फायनल झाल्यानंतर, तुमचं तिकीट नाकारल्यानंतर जेव्हा तुम्ही अपक्ष फॉर्म भरला, त्यावेळेस तुम्ही फॉर्म माघारी काढून घ्याल अशी अपेक्षा प्रत्येकाला होती. म्हणजे माननीय बावनकुळे साहेबांचं पण मीडियावरती एक स्टेटमेंट होतं की अपक्ष उमेदवारांशी आम्ही संपर्क साधणार आहे आणि ते लवकरच आपले आपले अर्ज मागे घेतील आणि पक्षाला सहकार्य करतील, असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं समथिंग. पण आता जर भरघोस प्रमाणात पैसे वाटले गेले, तर मला हे विचारायचं की तुमचा मतदार तुमच्या प्रभागामध्ये ज्यांच्यासाठी तुम्ही अहोरात्र झटलाय, 10, 5, 15 हजारासाठी आपल्या कुटुंबातली मतं विकेल का? आणि जर त्यांनी विकले तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघा? येणारा काळ हा धर्मासाठी खूप कठीण असेल. मग धर्मासाठी खूप कठीण असेल. पण समोरचा जर सांगेल की धर्माने पोट भरत नाही, धर्माचं काम करून धर्मावर बोलून पोट भरत नाही, मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे,
नाही येत ना ते 24 तास अवेलेबल. मी तेच म्हणते. आता इलेक्शन आले म्हणून यांनी स्वतःकडे मोठी मोठी पदं घेतली शहरावर किंवा महाराष्ट्र लेवलवर पदं घेतली पैसे देऊन. आणि आजही उज्ज्वला गौड ही गल्लोगल्ली घरोघरी माहिती उज्ज्वला गौड कोण आहे, उज्ज्वलाताई गौड यांचं काय काम आहे. कारण माझं रोजचं एक छोटंसं जरी काम असेल, पोलीस स्टेशनमध्ये कुणाला मदत मिळवून दिली असेल, त्याची सुद्धा मी पूर्ण सोशल मीडियावर दखल टाकत असते की आज या मुलीला म्हणजे माझ्या माध्यमातून जी कामं रोज होत आहेत त्याच्यामुळे जनता जनार्दन जागृत झाली. आणि ही जागृत झालेली जनता जनार्दन, मला विश्वास आहे की जरी समोरच्यानी पैसा वाटला, काहीही केलं, तरी धर्मासाठी एक मतदान नक्की करेल, हा माझा विश्वास आहे. आणि मी त्यांना ही मागणीच करतेय की तुम्ही काहीही करा, पैसा घ्या, काही करा, धर्म डोळ्यापुढे ठेवून एक मतदान नक्की करा. मग तुम्ही पैसे नाही वाटणार का? कशासाठी वाटू मी पैसे? अपोजिट वाले वाटतायत, मग वाटू त्यांना द्या. मतं मिळतील, सॉरी, तुम्हाला कमी मतं मिळतील. मग कशासाठी कमी मतं? मला माझी काय मी किती पुढे जाऊ शकते ना, ह्या इलेक्शनमध्ये, ह्या निवडणुकीमध्ये मला माझं दाखवून द्यायचंय की मी काय करू शकते. कारण की मी पैसे वाटणार नाही, कारण 2 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी माझ्याकडे असले असते तर मी भारतीय जनता पार्टीचं तिकीट आणू शकले असते ना. मग कारण की परत तेच झालं ना, हां. समोरच्याने पैसे देऊन घेतलं, मग तुम्ही पैसे देऊनच घेतलं असतं का? मी का घेऊ आणि मी का पैसे देऊ? मी काही एवढी श्रीमंत नाही किंवा 2 नंबरचे पैसे माझ्या घरात आणलेले नाहीत ना मी, इतर लोकांसारखे. माझं घर आणि मी, आम्ही अत्यंत सर्वसामान्य फॅमिली आहे आमची, अत्यंत सर्वसामान्य कुटुंब आहे, जे 2 वेळचं व्यवस्थित पोट भरण्या इतकं आमची कमाई आहे. आणि आम्ही लोकांना पैसे वाटून मतदान विकत घेऊ शकत नाही. पण जर समजा आता, म्हणजे माझा प्रश्न या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला नाही, हा प्रश्न समस्त प्रभाग नंबर 24 मधल्या मतदारांना आहे की प्रभाग क्रमांक 24 मधल्या मतदारांना माझा थेट प्रश्न आहे, तुमच्या प्रभागामधल्या अपक्ष उमेदवार हिंदू शेरनी सौ उज्ज्वलाताई गौड आत्ता माझ्या समोर या पॉडकास्टमध्ये बसलेले आहेत, आणि हा फक्त प्रभाग क्रमांक 24 साठीचा प्रश्न आहे, तो अख्ख्या पुण्याकडून आहे की जर समोरच्याने धनशक्ती दाखवली किंवा समोरच्याने जर पैशाच्या जोरावरती तुमच्याकडून मतं घेतली आणि जर उज्ज्वलाताईंचा पराभव करण्यासाठी समोरून पैशांचा पाऊस पाडला गेला, तर तुम्ही कोणाच्या बाजूने जाणार? तात्पुरत्या मिळणाऱ्या पैशाच्या बाजूने, 24 तास तुमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या भगिनी उज्ज्वलाताई गौड यांच्या बाजूने? कारण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. परत एकदा या व्यक्तिमत्वाचं असं म्हणणं येतं की मी माझ्या प्रभागासाठीच नाही तर मी अख्ख्या पुण्यासाठी, माझ्या हिंदुत्वासाठी जीवाचं रान केलेलं आहे, मी जीवाची पर्वा केलेली नाहीये. आणि असं असून सुद्धा जर मला हा प्रश्न तुम्हाला ताई विचारायचा की तरी पण जर मतदारांनी पैसे घेऊन समोर दिलं आणि समोरचा इनकेस विजयी झाला, तर तुम्ही तुमच्या जनतेसाठी किंवा मतदारांसाठी तिथून पुढं तेवढ्याच ताकदीने काम करणार? त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन मी मोठ्या ताकदीने काम करणार. कारण जनता जनार्दन प्रभाग 24 मध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे, रात्री 2 वाजता फोन केल्यानंतर उज्ज्वलाताई गौड आपल्यासाठी पोलीस स्टेशनला येऊ शकते, रात्री 2 वाजता इमर्जन्सी आल्यावर ताई आपल्यासाठी हॉस्पिटलला येऊ शकते. तुम्ही गेलाय ऑलरेडी या गोष्टी रोज. अहो, कोरोना काळामध्ये मी स्वतःला कोरोना होईल याची सुद्धा मी कधी तमा बाळगली नाही. मी रात्रंदिवस अहोरात्र लोकांसाठी अवेलेबल होते. मग आता ज्यांना तिकीट मिळालंय तुमचं डावलून, त्यांनी रात्री 2 वाजता फोन आतापर्यंत कोणाचे उचललेत का तुमच्या? स्विच ऑफ असतात फोन स्विच ऑफ असतात. माझ्याकडे अनेक लोकांचे असे पुरावे आहेत की ते लोक डायरेक्ट म्हणतात, ताई काही कामाची नाही व्यक्ती, आम्हाला तुमच्यासारखं व्यक्तिमत्व पाहिजे. आणि लोक हे बोलतात म्हणजे सामान्य जनतेचं जर हे मत आहे तर मलाही माझ्या कामाची कुठेतरी शाश्वती आहे ना. माझंही मन मला कुठेतरी सांगतंय ना की तू केलेलं काम हे जनतेला पटलेलं आहे आणि ही जनता तुझ्या पाठीशी उभी राहणार. बरोबर. मी जनतेच्या भरोशावर आहे, कारण मी कार्यकर्त्यांमधली एक कार्यकर्ता आहे, जनता जनार्दन मध्ये राहून काम करणारी एक कार्यकर्ता. त्यामुळे कार्यकर्त्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे, मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमचं तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही शिवसेनेचे नेते रवींद्र भाऊ दंगेकर यांनाही भेटल्याची चर्चा होती आणि तिथून तुम्ही तिकीट घेणार अशी ही चर्चा होती. पण अचानक तुम्ही अपक्ष फॉर्म भरला, तर म्हणजे असं काय झालं किंवा काय झालं नाही किंवा तुमची चर्चा सफल झाली नाही किंवा त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही की त्यांनी तिकीट देऊन तुम्ही ते तिकीट घेतलं नाही आणि तुम्ही अपक्ष भरला, नेमकं काय झालं त्यावेळेस? बघा, भारतीय जनता पार्टीशी असलेली माझी एक निष्ठता ही मी अजूनही सोडलेली नाहीये. पण
पार्टी पार्टी त्याची नाही, दखलच घेत नाही ना. पार्टीने नाही घेतली ना दखल. मी तेच म्हणतीये, पुण्यामध्ये नवे नवे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पार्टीने कोणाचीच दखल घेतलेली नाहीये. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो आक्रोश महाराष्ट्रात आपल्याला रोज न्यूजवर बघायला मिळतोय, हा आक्रोश हेच सांगतो की निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खूप खूप जवळच्या, ताई तुमचंही तिकीट कापलं, दादा तुमचंही तिकीट कापलं, ह्या चर्चा आहेत की ज्यांची लोकांना गॅरंटी होती यांना तिकीट मिळणार आहे, अशा लोकांचे तिकीट यांनी कापले, अशा लोकांना यांनी घरी बसवलेलं आहे. परंतु एकनिष्ठता जी असते, आजही पार्टी बरोबर माझी एकनिष्ठता आहे ना. मला स्वतःला ब गटातून प्रूव्ह करायचंय म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला बरोबर. आणि मी कुठल्याही दुसऱ्या पक्षाशी चर्चा केलेली नाही. जर मला माहिती आहे की माझा चेहरा बघून मतदान होणार आहे, मी कुठल्याही पक्षात जाऊ शकत होते. बरोबर. आणि मला जर माझी विचारधारा सोडायची असली असती तर मी गेले असते इतर पक्षांसोबत. बरोबर. पण माझी विचारधारा जोपासणारा भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे त्याच्याशी मी आजही एकनिष्ठ आहे. परंतु स्थानिक राजकारणामुळे मला जे मनस्ताप सहन करावे लागले, मला डावलण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याच्या विरोधात माझी लढाई आहे. अन्यायाच्या विरोधात हिंदुत्व थांबलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हिंदुत्व थांबलेलं नाही. ताई, प्रत्येकच शहरामध्ये असं झालंय, हो, प्रत्येकच ठिकाणी असं झालंय. प्रत्येक ठिकाणी ज्यांनी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष एकनिष्ठा ठेवून काम केलं, एकनिष्ठतेनं काम केलं, त्यांचं तिकीट डावललं गेलंय. आणि नंतर आलेल्यांना किंवा ज्यांचं काहीच काम नाही त्यांना तिकीट दिलं गेलंय. आता वरिष्ठ ही एक फळी झाली आणि त्याच्या खालची एक फळी झाली, जी फळी प्रत्येक शहरामध्ये, ज्याला तुम्ही कोर कमिटी म्हणता, आणि शहर अध्यक्ष असतील किंवा ती कोर कमिटी सगळे मिळून, कारण वरिष्ठ जे आहेत ते प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये लक्ष ठेवू शकत नाहीत की कोण कसं आहे. हा रिपोर्ट जो आहे, ग्राउंड रिपोर्ट, तो तुमच्या सेकंड फळीकडे जातो आणि तिथून मग वरिष्ठांकडे जातो. किंवा किंबहुना कधी कधी असे असते की मधल्या फळीच्याच हातात सगळ्या गोष्टी तिकिटांच्या असतात. आता या सगळ्यामध्ये पक्षाचं खूप मोठं नुकसान या तुमच्या नंतरची जी वरची फळी आहे त्या फळीने वैयक्तिक आकसापोटी किंवा बदल्याची भावना प्रत्येकाशी ठेवून डायरेक्ट ह्याचा फटका पक्षाला बसवलाय त्यांनी, असं तुम्हाला नाही वाटत? नक्कीच बसवलंय. कारण की मी फडणवीस साहेबांना एक पोस्ट टॅग केली आहे की साहेब, जर आमची दखल घेतली गेली नाही आणि आम्ही अपक्ष थांबलो तर हिंदुत्ववादी कार्यकर्ता हा बंडखोर निघाला, हे आक्षेप आम्ही सहन करणार नाही. आम्ही बंडखोर नाही. बंडखोर खरे कोण आहेत? तुमच्यातलेच आहेत, ज्यांना खुर्चीची मस्ती आहे, पैशाचा माग आहे. त्या लोकांनी हे सगळं राजकारण खराब केलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, हे फडणवीस साहेबांना मी आवाहन केलेलं आहे. फडणवीस साहेबांच्या लोकांबरोबर माझं बोलणं सुरू आहे की दादा, हे जे काही झालेलं आहे वैयक्तिक, ते खूप, म्हणजे लोक स्वतःचं आत्मदहन करण्यापर्यंत जर मानसिकता जर होऊ शकते लोकांची, तर त्याच लोकांनी पक्षावर किती प्रेम केलं असेल. आज महिलांचे मेळावे घेणं किंवा प्रचारासाठी बाहेर पडणं, महिलांना काय चॅलेंजेस नसतात तो घरामध्ये. सकाळी उठल्यापासून घरातल्यांचा स्वयंपाक असेल, प्रत्येकाचं जागच्या जागी सगळं करून, पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणजे काय की आता तुला ह्या गल्लीमध्ये पत्रक वाटायचे, मग प्रत्येक घरात पत्रक गेलं पाहिजे. हे कोण करतं? महिला कार्यकर्त्या ज्या आहेत ना, त्या अत्यंत निष्ठेने काम करतात. पण मग महिलांनाच राजकारणामध्ये डावललं जातं किंवा सोयीस्कर डावललं जातं, याचा अनुभव मला आला ना. आणि जर एखादी महिला कुठे चुकीत सापडत नसेल, तिची कुठे चूक दिसत नसेल ना, तर तिच्या चारित्र्यावर बोललं जातं. हे खूप सोपं शस्त्र आहे. परंतु जे चारित्र्यावर शिंतोडे उचलतात ना, किंवा जे उडवतात ना शिंतोडे, त्यांना माझं एकच म्हणणं आहे की आधी स्वतःच्या पांढऱ्या कपड्यांवर लागलेले जे डाग आहे ना, जे तुम्हाला वाटतंय की दिसत नाहीयेत, न दिसणारे, त्या प्रत्येकाचे पुरावे मी घेऊन फिरते. बरोबर. आणि ज्या दिवशी मी ते पुरावे काढेल त्या दिवशी तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्यामुळे महिलांना राजकारणामध्ये सन्मान आणि सन्मान देणारी कार्यकर्त्यांची पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी, ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघत असतो की महिलांना एक चांगलं स्थान त्या पार्टीमध्ये, महिलांना एक चांगला दर्जा त्या पार्टीमध्ये दिला जातो. जर आम्ही ह्या भावनेने बघतोय तर पक्षश्रेष्ठींनी देखील तेवढा मान सन्मान महिलांना द्यावा. आणि हे जे असे काही उपरेत किंवा जे पैशासाठी जे राजकारणामध्ये आलेले आहेत आणि जी ही सगळी त्यांनी आता ह्यावेळेस, कारण 8 वर्षानंतर 9 वर्षानंतर हे इलेक्शन झालेले आहे, त्यामुळे अनेक पक्षनिष्ठ जे लोक होते त्यांना आस होती किंवा एक म्हणतात ना की त्यांना एक अपेक्षा होती की माझा विचार होईल. भले 3000 लोकांनी फॉर्म भरू देणार, पण त्यातून
जे खरोखर पक्षाबरोबर एकनिष्ठ आहेत, पक्षाचं चांगलं काम करतात, त्यांचा तर विचार करायला हवा होता. बरोबर. बाहेरच्यांनी आलेल्यांना तुम्ही त्यांना चांगलं स्थान देऊन टाकलं. तिकीट डायरेक्ट त्यांच्या घरापर्यंत एबी फॉर्म तुम्ही पोहोचवले आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही उमेदवारी जाहीर करत नाही. म्हणजे अशी कुठली आणि ही गोपनीयता पाळण्यासाठी तुम्ही अशी काय चूक केली की तुम्हाला गोपनीय ठेवायला लागल्या सगळ्या गोष्टी? बरोबर. हा माझा प्रश्न. यालाच राजकारण म्हणतात ना तुमच्या फील्डमध्ये. ठीक आहे ना, असं जर राजकारण असेल तर त्या राजकारणामध्ये जे म्हणतात राजकारण हे गचाळे, राजकारण हे घाणे, तर अशा ज्या वृत्ती, या ज्या घाणेरड्या वृत्ती ज्या राजकारणामध्ये ज्यांना या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ना, पक्षाने अशा घाणेरड्या वृत्तींना आता तरी लांब करावं असं मला वाटतं. कारण ह्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की एक तिकीट नाकारलं किंवा 100 तिकीट निष्ठावंतांना नाही दिली ठीक आहे, पण कदाचित वरिष्ठ जर एवढं मोठं राजकारण खेळतात अनेक दशकापासून, म्हणजे तुमच्या भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे देवाभाऊ असतील, आज माननीय मुख्यमंत्री आहेत. मग जो माणूस राज्याचं नेतृत्व करतो त्यांना प्रत्येक सिटीमध्ये कोर कमिटी काय गोंधळ घालते किंवा काय बँड वाजवत फिरते पक्षाचं नाव खराब करत, ह्या गोष्टी यांच्या लक्षात येऊ नये का? आणि येऊ नये तर का येऊ नये, अशी कुठली पट्टी वरिष्ठांच्या डोळ्यावरती बांधली आहे की निष्ठावंत अक्षरशः आत्मदहन करण्यापर्यंत गेलेत आणि तरी पण मधल्या फळीकडून ते राजकारण केलं जात आहे का? याच्यामध्ये वरिष्ठ पण सामील आहेत. तुम्हाला काय वाटतं? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये मनधरणी हा एक इव्हेंट राबवला जातो. अपक्षांना परत आपल्या त्यांच्याशी चांगलं बोलून संवाद साधून त्यांना परत आणलं जातं, अपक्षांना माघार घ्यावी. पण ह्या वेळेस मनधरणी नाहीये, तर ही मनाला टोचणी लागणारी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे जरी वाटत असेल की अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि ते परत आपलं काम करतील, मला नाही वाटत. ज्यांची मनं दुखावली गेलेली आहेत ते निष्ठेने आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतील. कारण येणाऱ्या इलेक्शनच्या निकालामध्येच तुम्हाला सगळं जाहीर होईल की कुठे कुठे मतदान कसं कसं झालेलं आहे. हे लवकरच दिसेल. थोडाच वेळ राहिलेला आहे आता. बरोबर. आणि मला वाटतं खरोखर देवाभाऊंनी याची दखल घ्यावी आणि ज्या ठिकाणी कॅपेबल कॅन्डिडेट्स होते, उमेदवार होते, त्यांच्याशी तर नक्की भेटावं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की असं काय झालं आणि आम्हाला उत्तर द्या की कारण सांगा की आम्हाला का डावललं गेलं. पण आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तसंही फॉर्म भरायच्या अगोदर तुमच्यासारखे असंख्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फोन केले. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमचा संपर्कच झाला नाही किंवा किंबहुना तो होऊ दिला नाही. मग आता विषय परत एकदा हाच येतो की परत एकदा तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच मतदान होणार, त्यात काहीच शंका नाहीये. कारण मतदार तुमचा आहे, जनता तुमचे, तुम्ही जनतेचे, तुम्ही त्यांच्यासाठी 24 तास तुमचं अख्खं कुटुंब राबलंय. पण याच्यामध्ये पुन्हा एकदा मुद्दा हाच उपस्थित राहतो की मगाशी मी तोच प्रश्न विचारला की तुम्ही अपक्ष निवडून आल्यानंतर परत फक्त हिंदुत्ववादी शेरणी म्हणूनच काम करणार की जितकं पक्षासाठी आतापर्यंत काम करत होता? आता हिंदुत्वाचं काम आणि पक्षाचं काम दोन्ही वेगळ्या गोष्टी. म्हणजे पत्रकं वाटणं हे पक्षाचं काम आहे, पण एखाद्या जिहाद्याच्या तावडीतून आपली माय भगिनी किंवा आपली लेक सोडवून आणणं हे हिंदुत्वाचं काम. आणि बरेचसे पॉलिटिकल नेते माझ्या बघण्यातले मतासाठी किंवा वोट बँकसाठी हे मुद्दे सुद्धा नजरअंदाज करतात. एका कम्युनिटीला त्या कम्युनिटीचा फटका आपल्या मतामध्ये बसेल म्हणून तिथं तो पण प्रकार केला जातो. पण मागे तुम्ही एक असंही स्टेटमेंट एका ठिकाणी केलं होतं की तुम्ही आरतीसाठी जाणार होता संध्याकाळी 6 वाजता आणि तुम्ही फक्त एक पत्र दिलं होतं की तिथं जे काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे मंदिराच्या अपोजिट साईडला, मंदिर झाकण्याचा प्रयत्न केलाय, तर ते काढण्यात यावं. आणि मी संध्याकाळी 6 वाजताच्या आरतीला, मला वाटतं महादेवाचं मंदिर होतं, मी आरतीला पोहोचणार. तुम्ही जायच्या अगोदरच 100-125 पोलिसांचा फौजफाटा तिथं आला होता, मीडिया आली होती आणि वरिष्ठांचा तुम्हाला फोन पण आला, काही पक्षश्रेष्ठींचा किंवा पदाधिकाऱ्यांचा. सो तिथलं तुमचं ते स्टेटमेंट खूप व्हायरल झालं होतं की जर हिंदुत्वाचं काम करताना मला जर पक्षाकडून अडचण येत असेल तर मी आत्ता पक्षाचा राजीनामा देते, पण मी हिंदुत्व सोडणार नाही. ही गोष्ट खरी आहे का? हो, आणि आजही माझी तीच भूमिका आहे. ही कदाचित हीच भूमिका तुमची टोचली असावी सगळ्यांना की पदावरती नसताना फक्त हिंदुत्वासाठी जर उज्ज्वलताई गौड पक्ष सोडायची भाषा करत असतील आणि जर यांना संविधानिक पदावरती जर बसवलं नगरसेवक म्हणून किंवा भविष्यात या आमदारकीला आपल्याला टफ जातील, काय माहिती पुढे जाऊन खासदारकीला पण टफ जातील. कारण
असा विषय आहे की एक सतरंजी, आता तुमच्या विकासाची किंवा तुमच्या कर्तृत्वाची जी सतरंजी आहे, ती सतरंजी विणण्यामध्ये नाही, ती सतरंजी उचकटण्यामध्ये कर्तृत्व आहे. आणि जर एका सतरंजीचा धागा जर उचकटला तर अख्खी सतरंजी उचकटू शकते, म्हणजे फुलू शकते. जसं नगरसेवक म्हणजे एक धागा आहे. जर फक्त एक नगरसेवक पदाचा धागा जर या व्यक्तीने किंवा ह्या स्त्रीने, ह्या बाईने जर उलगडला, तर उद्या खासदारकीपर्यंत ही व्यक्ती मजल मारू शकते. आणि भल्या भल्यांची बोलतीच काय, तर भल्या भल्यांची म्हणजे पोलखोल होईल किंवा त्यांचं करिअर बर्बाद होईल. तो कदाचित जनता जनार्दन असं बोलते तुमच्या प्रभागामधली, जो आम्ही सर्वे केला होता, की एका व्यक्तीमुळं 25-50 जणांची दुकानं आणि बंद करिअर बर्बाद होण्यापेक्षा 50 कावळे किंवा 50 जण एकत्र आले आणि त्यांनी एका गरुडाला थांबवण्यासाठी एक जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 मधला आमचा कर्तृत्ववान गरुड जायबंदी झाला, असं तुमच्या प्रभागातल्या लोकांचं मत येतं. गरुडाची झेप अशी असते ना, तुम्ही जाळं जरी टाकलं त्या जाळ्यासकट गरुडाची उडण्याची क्षमता असते. आणि हा गरुड येत्या काळामध्ये तुमची दुकानं बंद करून दाखवेल आणि तुम्ही काय काय कुठे कुठे कसं काय काय केलेलं नाही हे सगळं हा गरुडच उलगडून काढणार आहे. आणि ज्यावेळेस इथे लिहिलेलं असतं ना पुढे जाणं, ते कुणीही कितीही प्रयत्न केले तरी मला मागे ओढू शकत नाही. आणि जर एखाद्या पक्षाचं काम करत असताना माझं हिंदुत्व जर त्यांना टोचत असेल तर मी पक्षात नाही जाणार, मी माझ्या हिंदुत्वावर प्रेम करणार, माझ्या हिंदुत्वाचं कार्य मी चालू ठेवणार. बरोबर. ही माझी पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया आहे. ताई, तुमच्या प्रभाग नंबर 24 मधल्या मतदारांसाठी काय आवाहन कराल आपल्या पॉडकास्ट मधून, आणि त्यांना काय संदेश द्याल किंवा साद कशी घालाल, हे एकदा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघून सांगा. जय श्रीराम. माझ्या सर्व प्रभाग 24 मधल्या मतदारांना मला एकच आवाहन करायचं आहे की बघा, आपलं जे धर्मावरचं प्रेम आहे ते कमी होऊ देऊ नका. कारण सगळं गेलं ना तर आपण सगळं मिळवू शकतो, पण आपला धर्म गेला ना तर तो आपण परत आणू शकणार नाही. आणि धर्मासाठी उभी असलेली तुमची ही भगिनी तुम्हाला साथ घालतीये की फक्त आणि फक्त भारत देश, देव, देश, धर्म आणि आपल्या पुण्येश्वर महादेवाच्या उद्धारासाठी आपल्याला एक मत ह्या भगिनीला जर करता आलं तर ही भगिनी आयुष्यभर आपली कृतकृत्य असेल आणि ऋणी असेल. एवढंच मी आज सर्व मतदारांना या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती आणि आवाहन करू इच्छितो. जय श्रीराम, जय पुण्येश्वर. तर या होत्या उज्ज्वलाताई गौड, आणि भाजपमधून पुणे शहरामध्ये ज्यांना त्यांना तिकीट नाकारलं त्याच्यामध्ये यांचं पण नाव होतं आणि यांचं नाव अग्रेसर होतं. सो आपण आज यांच्याशी दिलखुलास चर्चा केली, दिलखुलास गप्पा मारल्या आणि खऱ्या गप्पा मारल्या. सगळे जेन्युइन प्रश्न त्यांना विचारले गेले, काही खोचक प्रश्न विचारले गेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सगळ्यात खरी मजा ही येणारे 15 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर 16 तारखेला मला वाटतं रिझल्ट आहे काही, आणि 16 तारखेला विजयाचा गुलाल प्रभाग क्रमांक 24 मधले मतदार निष्ठावंत, हिंदुत्ववादी, हिंदू शेरणी आणि कट्टर भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या उज्ज्वलाताई गौड यांना लावतात, की ताईंच्या म्हणण्याप्रमाणे तिकीट घेऊन, पैसे देऊन तिकीट घेतलेल्या उमेदवारांना तो गुलाल लागतो. सो आता सगळ्यात खरी कसोटी आणि सगळ्यात खरी मजा किंवा सगळ्यात मोठी परीक्षा ही फक्त आणि फक्त प्रभाग क्रमांक 24 मधल्या मतदारांची आहे. ही ना उज्ज्वलताईंची कसोटी आहे, ना अपोजिट उमेदवाराची कसोटी आहे. शेवटी लास्ट ऑप्शन किंवा एक शेवटचा पर्याय जो आहे ती जनता असते लोकशाहीमध्ये, आणि ही जनता कोणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबते आणि कोणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून कोणाला विजयी करते याच्यावरती 16 तारखेची सकाळ अवलंबून आहे. विजयाचा गुलाल लागणार उज्ज्वलताईंना की घातपात करून त्यांचं तिकीट कापून अपोजिटवाले किंवा समोरचे जे वैचारिक विरोधक आहेत ते स्वतःकडे गुलाल पैशाच्या जोरावरती खेचून आणणार. हे सगळं फक्त आणि फक्त प्रभाग क्रमांक 24च्या जनतेवरती अवलंबून आहे. सो उज्ज्वलताईंचं असं म्हणणं आहे की जर धर्म टिकला तर बाकी सगळ्या गोष्टी टिकतील, आणि
मगाशी जेव्हा ऑफ द कॅमेरा आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर मी विचारल्यावरती मला सांगितलं होतं की सागर भैया, पैसे वाटले तर इतके पैसे वाटावे समोरच्याने की 5 वर्ष त्यांना कुठल्याही कामाची माझ्या मतदार बंधू भगिनींना गरज पडू नये त्या पैशावरती इतके पैसे वाटावे. 2, 5, 10 हजार रुपये वाटले आणि जर 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर दिवसाला 150 रुपये सुद्धा ते येत नाहीत. आणि माझा मतदार प्रभाग क्रमांक 24 मधला हा एका दिवसाच्या 150 रुपये प्रमाणे विकला जाणारा नाही. त्याची माझ्या नजरेमध्ये करोडो रुपये किंमत आहे आणि ती किंमत मी कामाच्या माध्यमातून त्यांना माघारी करणार आहे, परत करणार आहे, जर त्यांनी मताच्या रूपामध्ये त्यांचं बहुमूल्य मत मला दिलं तर. सो 16 तारखेला सकाळी 10 वाजता विजयाचा गुलाल कोणाला लागतो हे बघणं ताई सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आमच्याकडून श्री स्वामी समर्थांकडून, शंकर महाराजांकडून, आमच्या जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट कडून किंवा आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि भावी उज्ज्वल आयुष्यासाठी सुद्धा म्हणजे तुमचं नावच उज्ज्वला ताई आहे त्याच्यामुळे. आणि तुम्हाला निवडणुकीचं चिन्ह श्रीफळ भेटलंय म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात करताना पहिल्यांदा श्रीफळ फोडून श्री गणेशा केला जातो. आणि कदाचित निवडणूक आयोगाला पण हेच मान्य असेल, पण काय असते की दबावपटी ते बोलू शकत नाहीत. सो ठरवून पण तुम्हाला ते चिन्ह दिलेलं असू शकतं की नाही ही व्यक्ती खरंच कामाची आहे. आणि श्रीफळ हे चिन्ह जर दिलं आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे नारळाला श्रीफळाला खूप व्हॅल्यू दिली जाते, महत्व दिलं जातं. सो आमची सगळ्यांची अशी अपेक्षा राहील की या विजयाचा गुलाल आणि या विजयाचा नारळ हा आपल्याकडूनच फुटावा आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये एक नवीन सकाळ 16 तारखेला 16 जानेवारीला व्हावी अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी दिलखुलास गप्पा मारलात त्याबद्दल आपलं खूप मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्री